छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीनं गॅस पुरवठा करणारी एक गाडी पकडण्यात आली आणि या गाडीहून जे आहे ते वाद होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एक गॅसची टाकी पकडण्यात आली आणि मयूर पार्क परिसरात ही गॅसची गाडी जी आहे ती पकडण्यात आली आणि या गॅसच्या गाडीतून जे आहे ते अवैधपणे गॅसची विक्री होत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचा आहे। आपण या ठिकाणी बघतोय ठाकरे शिवसेनेचे नेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा दाखल झाले आहेत आणि पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अंबादास दानवे यांच्या मागणीनुसार अवैधपणे गॅस विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी ही सगळी मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यांच्यात आणि पोलिसांत सुद्धा या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली आणि जे आहे ते अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं गॅसची विक्री केली जात असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेच्या वतीने ठिकाणी करण्यात येतोय। आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, दादा काय सांगाल, ही गाडी पकडण्यात आली ठाकरे शिवसेनेची, नेमकं काय बरं काय? ही गाडी अशी आहे, गॅस टंचाई आहे, लोकांना एजन्सीवर गेल्यावर सिलेंडर मिळत नाही आणि हे सिलेंडर एका कॉलनीत आणून अशा पद्धतीनं या एजन्सीकडून दिलं जातं। आता मी पोलिसांना बोलवलं, पोलीस अर्धा तासाने थांबले, पुरवठा बघायचे, पुरवठा अधिकाऱ्यांना मी 1 तासाने फोन केला, अजून ते पोहोचत नाहीये। आता मला सांगा, रेसिडेन्शियल एरियामध्ये गॅस सिलेंडर कोणाच्या नावाने डिलिव्हर होतात तर कोणती यादी नाही, लोकांना सांगितलं जातं 500 रुपये एक्स्ट्रा द्या आणि इथून घेऊन जा या कॉलनीतून। अच्छा बघा, हे पकडलं आमच्या शिवसैनिकांनी। म्हणजे नेमकं तुमचा आक्षेप काय आहे? ब्लॅक काळा बाजार हा आक्षेप आहे ना, इकडे टंचाई निर्माण करता, एजन्सी टंचाई निर्माण करू लागली ना, लोकांना सांगितलं 500 रुपये एक्स्ट्रा द्या, 1000 रुपये एक्स्ट्रा द्या, घेऊन जा, आणि ते या कॉलनीत ऑफिस आहे का त्यांचं? ही सोसायटी आहे ना, मग ही सोसायटी आहे ही, विशेषतः आपण पहिले जाऊन आलो त्यांच्याकडे। आता जर बघितलं तर आपण सुद्धा आक्रमक झाले होते, सीपी ऑफिसला चक्क गाडी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला। नाही, मग पोलीस पटकन गुन्हा दाखल नाही करत, मग कलेक्टरांकडे नाही तर सीपीकडे घेऊन जावं लागेल ना। पोलीस पण बघायचीच भूमिका घेताल तर जायचं कोणाकडे आम्ही? मग पटकन गुन्हा दाखल झाला पाहिजे ना, पोलिसांनी विचारावं या ड्रायव्हरला अटक करून कोणाला देऊ लागलं म्हणून, पोलीस पण काही करत नाही। निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे होते। ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण ही गॅसची गाडी पाहतोय आणि या गाडीच्या माध्यमातून जे आहे ते चुकीच्या पद्धतीने गॅसची विक्री होत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेच्या वतीनं करण्यात आले आणि गॅस जे वितरक होते, या ठिकाणी जे कर्मचारी होते, त्यांच्याकडे कोणतीही यादी नव्हती, ते इथं कशासाठी आले होते असा सवाल सुद्धा अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आणि तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सगळी मागणी अंबादास दानवे यांनी केली। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।